तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम शहरातील पंचशील नगरात वास्तव्यास असलेल्या एका 8 वर्षीय चिमुरडीवर 1 जून 2024 रोजी आईवडिलांसह शेजारी हळदीच्या कार्यक्रमास गेली असताना विकृत मनोवृत्तीच्या 27 वर्षीय विजय उर्फ भोलाराम बरखम याने सदर बालिकेचे अपहरण करून स्वतःच्या घरात तिच्यावर अत्याचार करून गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता। सदर घटनेची माहिती वाशिम शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ बालिकेची वैद्यकीय तपासणी केली। त्यानंतर सदर पीडित बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 34/2024 कलम 376 AB 307 363 भारतीय दंडविधान सह कलम 4(6) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 अन्वये गुन्हा दाखल केला। या घटनेचा सखोल तपास वाशिमचे पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी पूर्ण करून तात्काळ आरोपीस अटक केली। या संतापजनक घटनेचा तपास शास्त्रशुद्ध पद्धतीने करत विविध पुरावे गोळा करून पोलीस प्रशासनाने केवळ 6 दिवसात तपास पूर्ण करून या घटनेचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते। या प्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी विजय उर्फ भोलाराम बरखम याचं अंडर ट्रायल केस जलद गतीने चालवून सरकारी पक्षाने पीडिता साक्षीदार वैद्यकीय अहवाल न्यायवैद्यक अहवाल तपासी अधिकारी यांचे पुरावे तपासून आरोपीवरील दोषारोप सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायालयाने कलम 6 पोक्सोच्या गुन्ह्यात आरोपी विजय उर्फ भोलाराम बरखम यास आजन्म कारावास आणि 20,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 3 महिना साधा कारावास तसेच कलम 363 च्या गुन्ह्यात 5 वर्ष कारावास आणि 5,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे। पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून जलद गतीने केलेला तपास यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकर लागल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे। MCN न्यूज मराठीसाठी राजेश वानखडे, वाशिम। वाशिम पोलीस दल नेहमी महिला सुरक्षेच्या दृष्टीने जागरूक भूमिका घेत असते। माननीय पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री फड मॅडम यांच्या नेतृत्वाखाली नेहमी महिला सुरक्षेला प्राधान्य दिले जाते। 1 जून 2024 रोजी 8 वर्षीय बालिकेला एका 27 वर्षीय नराधमाने उचलून नेऊन हळदीच्या कार्यक्रमातून तिचे अपहरण करून स्वतःच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला। ती कुणाला सांगू नये म्हणून तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला होता। वाशिम शहर पोलीस स्टेशनला बातमी कळताच तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन आरोपीस ताब्यात घेतले। मुलीची तात्काळ वैद्यकीय तपासणी करून तात्काळ तिच्या वडिलांच्या दिलेल्या फिर्यादीवरून अपराध क्रमांक 343/24 कलम 376 AB कलम 307 कलम 363 भादवी तसेच कलम 4(6) पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। माननीय पोलीस निरीक्षक श्री ठाकूर सरांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास आमच्याकडे देण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आम्ही आरोपीस अटक केली आणि तंत्रशुद्ध पद्धतीने गुन्ह्याचा तपास करून 6 दिवसात तपास पूर्ण झाला आणि 28व्या दिवशी माननीय न्यायालयात सदर दोषारोप आम्ही दाखल केले। सरकारी अभियोक्ता श्री मिसर मॅडम यांनी आपल्या पक्षाची बाजू चांगली मांडली आणि दिलेले साक्षीदार तांत्रिक पुरावे व बयानाच्या आधारे आणि पीडितेचा जबाब यांच्या आधारे दोष सिद्धी झाल्याने माननीय न्यायालय अतिरिक्त व सत्र न्यायालय वाशिम DJ 3 यांनी दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी विजय उर्फ भोलाराम बरखम वय 28 वर्ष राहणार पंचशील नगर यास कलम 6 पोक्सो अन्वये आजन्म कारावास तसेच 20,000 रुपये दंड आणि कलम 363 अन्वये 5 वर्ष शिक्षा सुनावली आहे। या शिक्षेमुळे सदर मुलीला तर न्याय मिळालेलाच आहे, परंतु समाजात पोलिसांप्रती आणि न्याय व्यवस्थेप्रती एक विश्वास निर्माण झालेला आहे। महिलांना वाशिम पोलीस दलातर्फे आम्ही आवाहन करतो की असा काही अत्याचार होत असेल तर एक पाऊल तुम्ही पुढे या, बाकी आम्ही आहोतच। अशा नराधमांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचे काम पोलीस नक्कीच करतील। धन्यवाद।